अमेरिकेचं एक विमान इराणच्या भूमीवरती पडलं आणि त्यानंतर पुढच्या जवळजवळ 36 तासांसाठी अमेरिकेचा एक पायलट इराणमध्ये अडकून बसला. या गोष्टींनी जगभर बातम्या झाल्या. इराणनं देखील या पायलटला पकडून देण्यासाठी आपल्याच देशातल्या लोकांना सांगितलं, आवाहन केलं आणि त्यांना बक्षीस देखील जाहीर केलं $60,000 म्हणजे जवळजवळ आपल्याकडचे 54 लाख रुपयांचं. पण तरी देखील एक डेअरिंग ऑपरेशन अमेरिकेनं या ठिकाणी केलं. यासाठी सीआयएनं देखील त्यांचे सगळे सोर्सेस वापरले. एक असा खेळ रचला की जेणेकरून त्यांचा पायलट जो इराणच्या भूमीवर अडकलेला होता तो सेफ राहील आणि कसंही करून आपण त्याला वाचवू शकू. 36 तास इराणच्या भूमीवर राहून देखील इराणची IRGC त्या माणसाला पकडू शकली नाही. अखेर अमेरिकेनंच ते ऑपरेशन आपलं कंप्लीट केलं आणि आपल्या पायलटला कसं वाचवलं, त्यासाठी काय प्लॅन आखला, त्यामध्ये इस्रायलचा काय रोल होता, सीआयएचा काय रोल होता आणि नेमकं कसं कसं हे सगळं घडलं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मागच्या महिन्याभरापासून आपल्याला माहिती आहे की अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये एक प्रकारचं बॉम्बिंग सेशन चालू केलेलं आहे. पूर्ण इराणमध्ये सगळ्या शहरांच्या वरती जाऊन बॉम्ब टाकायचे आणि अशा पद्धतीचं हे जे ऑपरेशन आहे हे 1 महिन्यापेक्षा जास्त झालेलं आहे. यामध्ये घटना एक घडली की 3 एप्रिलला अमेरिकेचं एक F-15E स्ट्राईक ईगल नावाचं एक विमान या ठिकाणी पोहोचलं. इस्फहान प्रांतामध्ये बॉम्बिंग करत असताना अचानकपणे इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं या विमानाला अटॅक केला आणि हे विमान कोसळलं. हे विमान कोसळत असताना या विमानामध्ये 2 लोक होते, एक पायलट आणि एक असतो WSO. WSOचा अर्थ होतो वेपन सिस्टीम ऑफिसर, म्हणजे एक पायलट विमान चालवायचं काम करतो तर दुसरा जो WS असतो तो तिथं शस्त्रांचा वापर कसा करायचा, कुठं हल्ला करायचा, कुठं नाही करायचा हे सगळं ठरवत असतो. हे दोघं देखील या विमानामध्ये होते. दोघं देखील इजेक्ट झाले, म्हणजे विमानातून दोघं बाहेर पडले कारण विमान खाली कोसळणार होतं. हे दोघं देखील बाहेर जवळजवळ 3 किलोमीटर एकमेकांपासून लांब पडले आणि हे दोघं पडल्यानंतर जेव्हा अमेरिकेला हे कळलं की आपली माणसं इथं पडलेली आहेत, त्याच वेळी लगेच अमेरिकेचे काही हेलिकॉप्टर्स तिथं पोहोचले, काही ए वॉर्थॉग नावाची विमानं तिथं पोहोचली आणि त्यांनी त्यातल्या एका पायलटला लगेच पुढच्या 2-3 तासामध्ये रेस्क्यू केलं, म्हणजे त्याला वाचवले आणि घेऊन गेले. पण अमेरिकेचा आणखी एक पायलट मात्र तिथून 3 किलोमीटर अंतरावरती पडलेला होता. तो कुठं होता कुणालाच कळत नव्हतं. त्याला कसं वाचवायचं हा मोठा प्रश्न होता. अमेरिकेचा हा दुसरा पायलट किंवा ज्याला एअरमन म्हणतात, हा दुसरा जो WSO होता हा तिथल्या झेग्रॉस नावाच्या पर्वतराजीमध्ये एका घळईमध्ये लपून बसलेला होता. या झेग्रॉसच्या पर्वतराजीमध्ये तो लपून बसलेला असताना इराणच्या मीडियानं टीव्हीवर जाहीर केलेलं होतं की जो कोणी इराणी व्यक्ती या माणसाला पकडून देईल, अमेरिकन पायलटला, त्याला आम्ही $60,000 देऊ. त्यामुळं लवकरात लवकर हे ऑपरेशन उरकणं आणि त्या माणसाला इराणमधून बाहेर काढणं अमेरिकेसाठी गरजेचं होतं आणि यासाठी अमेरिका प्रयत्न करत होती. पण अमेरिकेची काही हेलिकॉप्टर्स तिथं जी पोचलेली होती त्या हेलिकॉप्टर्सवर इराणनं हल्ला केल्यामुळं अमेरिकेच्या या हेलिकॉप्टर्सला माघार घ्यावी लागली. अमेरिकेचं एक A-10 वॉर्थॉग होतं ते तिथून बाजूला गेलं, ते देखील पुढे जाऊन कोसळलं. आणखी अमेरिकेची 2 एअरक्राफ्ट कोसळली. नंतर अमेरिकेनं जरी हा क्लेम केला की आम्ही स्वतःच ती पाडली, पण तरी देखील सत्य हे आहे की त्याच्यावरती इराणनं असे हल्ले केले की हे विमानं कोसळावी लागली किंवा कोसळली. यामध्ये झालं असं की हा पायलट ज्या ठिकाणी लपून बसला होता त्यानं एक मेसेज आपल्या कमांड सेंटरला दिला होता. या मेसेजमध्ये लिहिलं होतं गॉड इज गुड. आता गॉड इज गुड या शब्दाचा अर्थ कुणालाच काही कळेना. कदाचित तो जिवंत आहे म्हणून हे म्हणतोय की त्याला ऑलरेडी इराणनं पकडलंय म्हणून तो अशा प्रकारचा मेसेज असतोय. डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा हे सांगितलं गेलं, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले गॉड इज गुड हा मेसेज मला मुस्लिम लोक जसं म्हणतात तसं काहीसं वाटतोय, त्यामुळे या मेसेजवर विश्वास ठेवता कामा नये. आपण याला जर पकडायला गेलो तर कदाचित इराण आपल्या एअरफोर्सवरती उलटा अटॅक करेल आणि आपली एअरफोर्स बेचिराग करेल. त्यासाठी एक प्रकारचा सापळा रचला जातोय. म्हणून हा गॉड इज गुड नावाचा मेसेज कदाचित IRGC त्याच्याकडे जो काही डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसवरून पाठवतोय. पण प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेत घेत ते मेसेज करायचा प्रयत्न करत होते. त्याच्यासोबत जे काम केलेले लोक होते ते सांगत होते की तो एक रिलिजियस धार्मिक माणूस आहे, त्यामुळे असा जर मेसेज त्यानं पाठवला असेल तर तो बरोबर आहे. आणि अशा वेळेला कुठल्याही ऑफिसरला सांगितलेलं असतं की तुम्ही जेव्हा इनिमी टेरिटरी म्हणजे शत्रूच्या राज्यात पडता अचानकपणे जाऊन, त्यावेळी तुम्ही तिथं कसं जिवंत राहायचं त्यासाठी एक सियर टेक्निक असते. या सियर टेक्निकचा अर्थ असतो सर्व्हायव्हल, इव्हॅजन, रेजिस्टन्स आणि एस्केप. या 4 पद्धतींचा वापर करून तुम्ही स्वतःचा जीव वाचवायचा असं यामध्ये एक्सपेक्टेड असतं. तसं या एअरमॅननं स्वतःचा जीव वाचवला आणि तो जिवंत राहिला. आणि नंतर अमेरिकेला देखील खात्री पटली की जो आपला एअरमॅन तिथं पडलेला आहे तो जिवंत आहे, तो व्यवस्थित आहे आणि अजून तो IRGCच्या हाताला लागलेला नाही. आणि यानंतर मग सुरू होतो CIAचा खेळ.
हा जो अमेरिकेचा एअरमॅन त्या ठिकाणी पडलेला होता झेग्रॉस माउंटेन्समध्ये, ज्या ठिकाणी तो लपून बसला होता, तो आपलं एक्झॅक्ट लोकेशन वारंवार देत नव्हता. त्यानं जर कंटिन्युअसली आपले लोकेशन दिलं असतं तर कदाचित इराणची IRGC त्याच्यापर्यंत जास्त लवकर पोहोचली असती. म्हणून तो कंटिन्युअसली लोकेशन देत नव्हता. पण CIA जे कळायचं कळलं. त्यामुळे CIA आपली जी काही माणसं इराणमध्ये त्यांची पेरलेली आहेत, याशिवाय त्यांच्याकडे जे वेगवेगळे मीडिया आहेत ज्यांच्या माध्यमातून ते मेसेजेस पोहोचवतात, त्या पद्धतीनं त्यांनी एक मेसेज सगळीकडे पोहोचवला की अमेरिकेचा जो पायलट किंवा एअरमन तिथं पडलेला होता त्याला अमेरिकेनं रेस्क्यू केलेला आहे आणि त्याला एक दुसरा कुठला तरी पर्टिक्युलर मार्ग सांगितला. या मार्गानं ते रेस्क्यू करून जमिनीच्या मार्गे हॉर्मुझच्या दिशेने घेऊन जात आहेत किंवा इराणचं जे गल्फ आहे त्या गल्फच्या दिशेने घेऊन जात आहेत. ही बातमी त्यांनी पेरली आणि त्या दृष्टीनं मग IRGCचं लक्ष त्या रस्त्याकडे वळवलं. यानंतर मग डोनाल्ड ट्रम्प यांनी फायनल निर्णय घेतला की यासाठी काहीही करावं लागलं तर करायचं. आपलं एक डेअरिंग ऑपरेशन तिथं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना कदाचित इराणच्या या झेग्रॉस माउंटेन्समध्ये उतरावं लागेल आणि त्या पद्धतीचं एक ऑपरेशन प्लॅन करून तिथं उतरायची तयारी केली गेली. त्याचा सराव देखील केला गेला आणि अचानक 36 तास झाल्यानंतर अमेरिकेची काही विमानं आणि काही हेलिकॉप्टर्स 5 तारखेच्या रात्री तिथं उतरली. यावेळी जात असताना काही गोष्टींची खबरदारी घेतली गेली. म्हणजे इस्रायलनं मुद्दाम या झेग्रॉस माउंटेन्सकडे जाणारे जे सगळे रस्ते होते या सगळ्या रस्त्यांच्यावरती एअर स्ट्राईक्स केले, जेणेकरून IRGCच्या काही गाड्या जर तिकडे पोहोचत असतील तर त्या गाड्या मधल्यामध्ये अडाव्यात आणि त्यांना पुढे जाणं कठीण व्हावं. त्यामुळे हे सगळे रस्ते ब्लॉक केले गेले. दुसऱ्या बाजूला IRGCचे आजूबाजूचे जे लोकेशन्स होते हे सगळे लोकेशन्स इस्रायली इंटेलिजन्स एजन्सी मोसादनं अमेरिकेला दिले. त्यांचा जे काही कोऑर्डिनेट्स असतात ते सगळे दिले. यामुळं अमेरिकेला देखील IRGCचं लोकेशन्स मिळणं सोपं झालं. त्यामुळे किती लवकर आपल्याला ऑपरेशन करायचं आहे कंप्लीट हे अमेरिकेच्या देखील लक्षात आलं. या भागामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होते म्हणजे मोबाईल्स असतील किंवा वॉकी टॉकी सारखे जे डिव्हाइस असतील हे सगळे डिव्हाइसेस ब्लॉक करण्यासाठी अमेरिकेनं प्रयत्न केला आणि ते मोठ्या प्रमाणावर ब्लॉक झाले. टीव्ही देखील लोकांचे लागत नव्हते. अशी परिस्थिती तिथे निर्माण केली गेली जेणेकरून जरी कुणी या माणसाला तिथं असलेलं बघितलं तरी देखील त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पास ऑन होता कामा नये. अमेरिकेची ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स त्याचबरोबर MC-138 A-10 वॉर्थॉग याशिवाय आणखी काही विमानं ही सगळी त्या ठिकाणी उतरली. यांच्यामधून काही शेकडो अमेरिकन सैनिक त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी उतरले आणि त्यांनी पुढच्या काही तासात एक जमिनीवरचं ऑपरेशन केलं. या जमिनीवरच्या ऑपरेशनमध्ये त्यांनी या पायलटला शोधायचा प्रयत्न केला ज्या लोकेशनला तो होता आणि त्याला त्यांनी उचललं आणि त्याच वेळी त्यांच्या उपयोगाला आली जवळच असणारी शाह रेजा सिटी नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये एक एअरफील्ड होती. ही एअरफील्ड अगोदरच बनवलेली होती पण त्याचा कधीही कुणी उपयोग करत नसावं अशी ही एअरफील्ड होती. या एअरपट्टीचा त्यांनी वापर केला. ते त्या माणसाला उचलून तिथपर्यंत घेऊन आले. अमेरिकेची अनेक विमानं जी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होती ती देखील तिथं उतरली आणि तिथूनच त्यांनी म्हणजे हवेत पंख पसरले. त्यामुळे अशा पद्धतीनं त्या माणसाला त्यांनी तिथं उचललं आणि ते त्याला घेऊन निघून गेले. आणि जेव्हा ते त्याला घेऊन जात होते त्यावेळेला देखील मुद्दाम वेगवेगळ्या ठिकाणी इराणमध्ये आणि या झेग्रॉस माउंटेन्सच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी हल्ले चालू ठेवले जेणेकरून IRGC आणि इराणमधले लोक गाफील राहावेत आणि त्यांना असं वाटावं की सगळं काही याच दिशेला लक्ष देणं गरजेचं आहे कारण इकडे हल्ले होत आहेत. पण प्रत्यक्षात अमेरिका आपले एक ऑपरेशन दुसऱ्या बाजूला करत होती आणि अमेरिकेनं काहीही करून त्यांचे काही लोक जखमी झाले. त्याशिवाय काही त्यांची विमानं काही हेलिकॉप्टर्स यामध्ये पडली. हे सगळं असलं तरी त्यांच्या एका पायलटला त्यांनी जवळजवळ 36 तासानंतर सही सलामत वाचवलं. त्यासाठी इस्रायल आणि अमेरिका दोन्ही इंटेलिजन्स एजन्सी दोन्ही मिलिटरीज यांचं एक कोऑर्डिनेटेड ऑपरेशन होतं. म्हणजे अशा पद्धतीचं ऑपरेशन कसं करावं त्यासाठी कोणती तयारी लागते आणि कोणती तयारी ठेवून आपण त्या परीक्षेला बसायला पाहिजे हे जगातल्या सगळ्या संस्थांना किंवा मिलिटरीजना एक आदर्श धडा दाखवा अशा पद्धतीचं हे ऑपरेशन होतं. हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि त्या कर्नलला वाचवण्यात आलं. अजूनही त्याचं नाव काय आहे माहिती नाही पण प्रत्यक्षात त्याला वाचवण्यात यश आलंय एवढं आपण सांगू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अमेरिकेचं हे डेअरिंग ऑपरेशन बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.